संजय राठोडांना अखेर मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, संजय राठोड यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय। शिंदे साहेबांनी माझा विचार केला तो बद्दल मी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। काय नेमक्या सूचना मार्गदर्शन आता केलं? काही मार्गदर्शन नाही, फक्त पक्ष संघटना वाढवायची, पक्ष कसा मोठा होईल, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करणार। मंत्री जे आज होत आहेत त्यांना अजितदादांनी सांगितलंय की योग्य पद्धतीने काम करा, जबाबदारी समजून काम करा, अन्यथा 2.5 वर्षानंतर वेगळा विचार करा। नाही, त्यात तर परफॉर्म कोणाला नसेल तर तो विचार पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी करतील, आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदे साहेब सुद्धा करतील। जर परफॉर्मन्स कुठल्या मंत्र्यांना दिला नाही आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही, कार्यकर्त्यांना मोठं केलं नाही, कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली नाही तर निश्चितपणे त्यांना त्या जागेवर राहण्याचा अधिकार नाही आणि आमच्याही पक्षामध्ये तेच होणार आहे। जर कुठल्याही मंत्र्यांनी परफॉर्म केलं नाही तर त्याची गच्छंती अटळ आहे। माननीय आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परत मला मंत्रिपदासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे। खरं तर ही माझ्यासाठी 4थ्यांदा संधी आहे। या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ आणि त्यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू। तर संजय राठोड यांना अखेर मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार नाही अशी चर्चा होती, मात्र अखेर संजय राठोड मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांचा आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो। आम्हाला परत या ठिकाणी जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने पूर्ण निष्ठेने पार पाडू। तर संजय राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला, 41 जागा लोकसभेच्या पानिपत नंतर समजा आमचं पानिपतच झालं असं म्हणू, इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही कमबॅक केलं। आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगला परफॉर्मन्स देऊन आमच्या राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्याकरता आमचा प्रचंड मेहनतीचा काळ आता सुरू झाला आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला अनुसरूनच केल्या गेल्यात असं मला वाटतं। एकूणच महायुतीचा हा शपथविधी सोहळा सर्व अजितदादा या ठिकाणी म्हटले की पक्ष संघटनेत सरकारमध्ये योगदान द्यावं असं म्हटले अजितदादा। नाही, अगदी पक्ष संघटनेच्या संदर्भात मागच्या काळामध्ये ज्यांना काही पदं होती त्यातले काही अपवाद वगळता कोणी ग्रास ग्राउंडला काम केलं नाही असा खंत आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी व्यक्त करून दाखवली, ती रास्त आहे। आणि आता नवीन मंत्रिमंडळात जे मंत्री येतील त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, आमचा जिल्हा छोटा आहे अकोला वाशिम, तिथं सुद्धा त्यांनी एक दिवस द्यावा। त्यामुळे कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी आमची भावना आहे। पूर्व विदर्भातून आदिवासी चेहरा असलेले धर्मराव बाबा आत्राम यांनाही संधी मिळालेली नाही, काय? नाही, विदर्भातून प्रत्येकाला वाटतं शेवटी जागा मर्यादित आहेत, त्यामध्ये पक्षाची सुद्धा अनेक ताळेवरची कसरत होते, पण दादांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला सांगितला, कदाचित पुढच्या 2.5 वर्षात बाबा असतील। विरोधकांकडनं टीकाही होते, उशीर झाला त्यासाठी टीका होते, मंत्रिमंडळाचे नावं जाहीर झाले त्या नावावरही विरोधकांकडनं काय आक्षेप घेण्यात? विरोधकांना तेवढं काम करायला पाहिजे। मला असं वाटतं विरोधक हा आपला स्तुतीपाठक असतो, तेव्हा त्यांचं मन असं खालीवर होत असेल। हा आता राजभवनातला सोहळा पाहून की महाविकास आघाडीचं जे होणारं सरकार स्थापन होणार होतं ते आज कुठं दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मनाची जी खंत आहे त्यांना होऊ द्या ना जरा व्यक्त। तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला अपेक्षा होती फोन येईल म्हणून, तो फोन अजिबात नाही, अजिबात नाही। मी विधान परिषदेचा आमदार आहे, पंकजाताई मुंडे यांचा अपवाद वगळता विधान परिषदेमधून कोणाला संधी आहे असं दिसत नाही आणि मी फार नौका खेळाडू आहे, अजून 20-25 वर्ष काम करेल, पक्षाला माझ्यात वाटलं हा त्या पद्धतीचा आहे तर देईल पक्ष संधी। एकूणच महायुतीच्या 39 जण शपथ घेणार आहे, काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते? एक स्थिर सरकार महाराष्ट्राला भेटतं याचा आनंद आहे आणि यामुळं आमच्यासारख्याच्या भावना आणखी पक्षाप्रती समर्पित भावनेनं काम करण्यासंदर्भात आज वाढल्यात। आम्हाला काम करण्याची आज इच्छा व्यक्त होते। हे होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मेटकरी। कॅमेरामॅन